निवडणूक सुरू आहे, प्रचार प्रसार सुरू आहे. कोण आलं होतं तुमच्याकडे? काय काय कामं झाले? आतापर्यंत जर आपण असं म्हटलं तर गेल्या वर्षी सगळ्या गावांनी मिळून हे राष्ट्रवादी पक्ष निवडून दिला. पण सगळ्यात महत्वाचं कार्य जर बघायला गेलं तर काहीच नाहीये. पण दादांच्या मार्फत म्हणजे महेश दादा आमदार जे आपले आहेत, एक विश्वसनीय माणूस आहे, घरातला कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या मार्फत आपल्या इथे म्हणजे आमदार निधीतून सगळी कामं करण्यात आली. आणि हे काम करताना आमचा माणूस म्हणजे आमचा अण्णा निलेश दिलीप भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी वॉर्डची कामं झाली. आणि आता जे आमचे बीजेपीचे उमेदवार आहे म्हणजे आम्हाला माणूस कोण आहे त्याच्यापेक्षा महत्व आहे पक्ष एक भाजपा आणि कमळ आणि आपला महेश दादा. त्यामुळे मला तर असं 100% गॅरंटी वाटते की बीजेपी शिवाय पर्याय नाही आज सर्वसामान्यांना. एक म्हणजे मोकळं म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीला अगदी सहजपणे पूर्ण करणारं कार्य असेल तर तो फक्त बीजेपीचाच उमेदवार करू शकतो. म्हणून मला म्हणजे मी तर सांगते सगळ्यांना. आणि म्हणजे हे जे आपले 4 उमेदवार आहेत, नरळे ताई असू द्या किंवा आमचे बापू असू द्यात, शांताराम बापू, आणखीन शीतलताई असतील, आणखीन आपला उमेदवार प्रवीण तात्या, आता ते माझे सासरेच आहेत दोन्ही सुद्धा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि इतके छान विश्वसनीय घरातले कार्यकर्ते आहेत. आणि आज जर ते निवडून आले म्हणजे असं कोणी नगरसेवक निवडून आला असं नाही, तर आम्ही सर्वसामान्य एक माणूस निवडून आल्यासारखं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बीजेपी 100% लागणार आणि बीजेपीच येणार. केंद्र, राज्य आणि गल्ली ओनली बीजेपी.